नमस्कार मंडळी, स्टार्स ऑफ बाप या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहे सत्यम वागचौरे. सत्यम वागचौरे एक क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी आहे. ते नेचर फोटोग्राफी त्यांना खूप आवडते आणि त्याच हिशोबाने ते फ्रंट एंड डेव्हलपमेंट करताय. तर तुम्ही आज एक फ्रंट एंड डेव्हलपर आहात. तुमचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण तळेगावमध्ये झालं. त्यानंतर आता तुमचं उच्च शिक्षण देखील तळेगावमध्येच झालं आणि आता तुम्ही पदवीचं शिक्षण हे एका कॉलेजमध्ये न करता एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये करताय. कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय सर. भारी वाटतंय, पण कसं वाटतं? भारी कुठल्या पद्धतीने भारी वाटतंय? भारी म्हणजे मी विचारही केला नव्हता का मी अशा सॉफ्टवेअर कंपनीत बसून मी शिक्षण घेईल. मला तर म्हणजे नाही का, मी असं समजावलं होतं की आपलं कुठंतरी 12वी झाल्यानंतर आपलं आर्मी भरती वगैरे करायचं असं तसं. मी विचारच केला नव्हता की मी अशा सॉफ्टवेअर कंपनीत शिकल. हे आपलं कॉलेजच इथं संगमनेर, आता तळेगाव पर्यंत शिकलो. 12वी पर्यंत तळेगाव मध्ये शिकलो. त्यानंतर आपल्याला इथं काय कुठं जवळ कॉलेज नाही, संगमनेरला जावं लागतं. मग आपलं संगमनेरला जाण्याचं ठरलेलंच होतं, संगमनेरलाच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं. पण असंच ते आपल्या कंपनीचं न्यूज थोड्या व्हायरल होत होत्या, पेपरला पण आली, सोशल मीडियावरती पण आली. मग केला बा पप्पांनी पण विचार, नाही का. पप्पांना एक दिवस बोललो की असं असं कंपनी आलेली दिसते. मग एकदा असं 2-3 वेळा सोबत पप्पा सोबतच संगमनेरला गेलतो. संगमनेरला जायचं म्हणलं की या रोडने यायचोच. मग इथं कन्स्ट्रक्शन पण चालू होतं. त्यावेळेस काही एवढं हे नव्हतं, कामच चालू होतं कंपनीचं थोडंफार. मग इथं बॅनर वगैरे पण लावलेले होते. मग गेलो एक दिवस संगमनेरला, ऑफिस झालं होतं आपल्या बाप कंपनीचं. तिथंच गेलो संगमनेरला एक दिवस. मामा सोबतच गेलतो मी. माझे मामा आणि मी दोघं सोबत गेलो संगमनेरच्या ऑफिसला भेट देण्यासाठी. तिथं एक दिवस भेटलो. नागरे सर होते तिथं गायडन्ससाठी. नागरे सरांसोबत बोललो. नागरे सरांनी सांगितलं सगळे, नाही का. नागरे सर बोलले की इथं आपण सॉफ्टवेअर कंपनी चालू करतोय आणि BCA ची डिग्री पण देतोय आपण. इथं काम करून डिग्री घेणार म्हणे. ऍक्च्युअल प्रॅक्टिकल नॉलेज इथं भेटल म्हणे. सर बोलले की आपण तशी सुविधा पण देतोय, त्यांना जॉब पण देतोय. आपल्याला 3 वर्षानंतर त्यांना इकडे तिकडे फिरायची गरज नाही. 3 वर्षानंतर त्यांची डिग्री प्लस त्यांना जॉब पण हातात भेटणार आहे, असं ते बोलले त्यावेळेस. मग आम्ही घरी गेल्यानंतर मग फॅमिली बरोबर विचार झाला. फॅमिलीतले सगळेजण म्हणले की घेऊन टाकू आपण ऍडमिशन. मग घेऊन टाकलं ऍडमिशन. मग नक्कीच ती आपण दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर ती फी 100% वर्थ आहे. असं तुम्हाला वाटतंय? वर्थ म्हणजे तसं स्किल पण भेटतंय मला तर असं वाटतंय आता. पण आता माझ्यात स्किल आहे असं मला वाटतंय. म्हणजे नक्कीच एक आपण शिक्षणामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी एक स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स गरजेचा असतो. मुळात ती पहिली रिक्वायरमेंट असते. म्हणजे त्याच्यात शिक्षण भेटणार ती सेकंडरी गोष्ट आहे, पण ते पैसे आपण त्याला जस्टिफाय करण्यासाठी तुमचं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे का, की आपण त्या कोर्समधून किंवा मग त्या शिक्षणातून आपण तेवढी व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आणि ती तुम्ही आज करताय, 100% तुम्ही करताय. तर आता तुम्ही ठरवलंच की ऍडमिशन घ्यायचं, आपण एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जाऊन शिकायचं. तर आज म्हणजे आता मला हे सांगा, तुमचं लर्निंग पाथ कसा होता सुरुवातीला इथे आल्यानंतर कंपनीत? इथं सुरुवातीला आल्यानंतर आता इंग्लिश तर कच्चीच होती. आम्हाला दररोज त्यावेळेस नागरे सरांनी ते सांगायचे की इंग्लिशला आपल्याला फोकस करावं लागेल, इंग्लिश आलीच पाहिजे आपल्याला. आणि सर्वजण इथं नागरे सरांनी ते आमच्यासोबत इंग्लिशला थोडं गायडन्स करायचे. मग आम्ही ग्रुपने बसायचो, ग्रुप डिस्कशन वगैरे. आम्हाला आवारे सर म्हणून होते संगमनेरचे, ट्युशन इथं चालू केले ते आपल्याला. ते याचे लेक्चर घ्यायचे दुपारी. मग आम्ही ते त्यांचं लेक्चर झाल्यानंतर सगळं मुलं असे ग्रुपने बसायचो, ग्रुप डिस्कशन वगैरे, इंग्लिश वगैरे. त्याच्यानंतर आम्हाला कम्प्युटर कसं चालू करायचं हे माहीत नव्हतं. फार कीबोर्डच्या वायरी वगैरे कसं जोडायचं फार इथपर्यंत सगळं नॉलेज त्यांनी दिलं. PC वगैरे काही झालं तर कसं चालू करायचं, काय करायचं, सगळं नॉलेज त्याने दिलं. आपण जर म्हणजे संध्याकाळी जाताना तो शटडाऊन करूनच गेलं पाहिजे, नीट प्रॉपर त्याचं शटडाऊन झालाय का नाही तो चेक केला पाहिजे. सगळं असं नॉलेज त्याने आम्हाला शिकवलं. त्यावर आम्हाला काहीच माहित नव्हतं की
कम्प्युटर म्हणजे नाही का ऍक्च्युअल चालतं कसं हेच माहित नव्हतं. मी कम्प्युटरवर त्यावेळेस पहिल्यांदाच बसलोय ज्यावेळेस कंपनीत आलो या. तवर माझ्या घरी तर काही कम्प्युटर नव्हतं आमचं अजून. आता कंपनीत आल्यापासून सगळं कम्प्युटरचं कळायला लागलं. तोपर्यंत तर कम्प्युटरचं काही माहीतच नव्हतं. मग त्याच्यानंतर बेसिक हळूहळू इंग्लिश सुधरत आता बऱ्यापैकी येते इंग्लिश. आणि कम्प्युटरचं झालं तर कम्प्युटरमध्ये आता मास्टर झालोय डायरेक्ट. कम्प्युटरमध्ये कुठं काही करायला आपल्या टेक्नॉलॉजी प्लस कम्प्युटर आता जबरदस्त झाले. अरे नक्कीच ते तुमच्या बोलण्यातून झळकतंय की तुम्ही किती महारत हासिल केली आहे या कम्प्युटर या क्षेत्रात. तर तुमचे लर्निंग पाथ एकदम बेसिक पासून सुरुवात झाली, म्हणजे एकदम ग्राउंड 0 लेवल पासून तुम्हाला जे ट्रेनिंग चालू झाली, तर तुम्ही आज एकदम ऍडव्हान्स लेवलवर म्हणता येईल आलात. सुरुवातीला कीबोर्डची बटन मी अशी बघून दाबायचो, आता खाली बघायची गरजच येत नाही. आता स्क्रीनकडे बघतच तुमचं खडाखडा चालू होऊन जातं काम. तर आता तुम्ही अँग्युलर टेक्नॉलॉजी निवडली, बरोबर. तर ते अँग्युलर पर्यंतचा प्रवास तुम्ही बेसिक पासून सुरुवात केला, पण अँग्युलर का चूज केलं तुम्ही? अँग्युलर म्हणजे मी पहिल्यांदा आपलं सुरुवातीला आपलं HTML CSS जावा स्क्रिप्ट या शिकलो. त्यानंतर शिकता आपलं हे फिल्टरिंग चालूच होती. फिल्टरिंग चालू असताना आम्हाला लँग्वेज निवडून दिल्या होत्या. त्यावेळेस मी जावा टेक्नॉलॉजीवर गेलो. मी जावा करत होतो. जावा करता आम्ही असंच ग्रुपमध्ये आम्ही असं ठरवलं की आपण आहे ना राव सरांकडं, राव सरांचं काय म्हणणं होतं की तुम्ही असं एखादा असं प्रोजेक्ट तुम्ही स्वतः बनवला पाहिजे, असं हे केलं पाहिजे नाही का. मग आम्ही काय केलं, एक 4-5 जणांची टीम होती. त्यांच्या आम्ही काय केलं, स्वतः फिग्मा वगैरे तयार केली नाही का, एक प्रोजेक्टची UI तयार केला आम्ही संध्याकाळी असंच. राव सर तर काय बिझीच असता. आम्ही बाहेर यायचो, राव सरांना भेटायचो. राव सर म्हणायचे मला आज वेळ नाही, आपण उद्या भेटू, असं करू तसं करू. आम्ही एक दिवस मग शेवटी राव सरांसोबत बसलो. राव सरांसोबत मग राव सरांना ते सांगितलं असं असं आहे. मग त्यावेळेस 2-4 जण बॅकएंड म्हणजे नाही का बॅकएंड लँग्वेज ज्यांनी चूज केली होती 2-4 जण, त्यात मी पण होतो. पण ते Node.js करत होते, मी जावा करत होतो. मग मला तशी पण लँग्वेज म्हणजे नाही का चेंज करायचीच होती ना. मग मी फ्रंट एंड चूज केली. मी अँग्युलर वरती गेलो. जे Node.js करत होते त्यांनी Node.jsच केली. मग Node.js मग त्या प्रोजेक्ट आम्ही अँग्युलर आणि Node.js 2 टेक्नॉलॉजीमध्ये तो प्रोजेक्ट करायचं ठरवलं. मग राव सरांनी आम्हाला आमचे डिझाईन वगैरे बघितल्या त्या UIच्या फिग्मा. मग सरांनी त्यांच्या डिझाईन दिल्या आम्हाला. सर बोलले की आपण असा प्रोजेक्ट करू शकतो म्हणे, आपण करू. मग आम्हाला सरांनी 2-4 जणांच्या ग्रुप मध्ये आम्हाला बाजूला बसवलं. मग बाजूला बसून मग आम्ही ते चालू केलं. मग त्यानंतर मग मी त्या अँग्युलर टेक्नॉलॉजीवरती गेलो आणि माझे जे काही फ्रेंड्स होते सगळे, त्यांनी काहींनी Node.js काहींनी अँग्युलर, असं आम्ही 2 टीम केल्या आमच्यातच आणि तो प्रोजेक्ट चालू केला. त्याच्यानंतर ERP हा प्रोजेक्ट चालू झाला आपल्या कंपनीचा. त्यानंतर आमचा तो प्रोजेक्ट बंद करून सरांनी आम्हाला असं ERP वरती स्विच केलं. मग आम्ही ERP बऱ्याच दिवस ERP वरतीच होतो. त्यानंतर आपलं हे सिम्प्लिफाय VMSचं आलं क्लायंट प्रोजेक्ट. मग त्यानंतर सरने आमचं सिलेक्शन त्याच्यावरती केलं. मग आता आज आम्ही क्लायंट प्रोजेक्टवरती आहे. आता क्लायंट प्रोजेक्टवरती आलात म्हणजे ही मोठी अचिव्हमेंट झाली. तुमचं टॅलेंट बोलतं. राव सरांना तुमचं टॅलेंट तुम्ही दाखवलं आणि ते त्यांच्या नजरेत तुम्ही राहत गेले, तर मग आज तुम्ही क्लायंट प्रोजेक्टवर प्लेस्ड आहात. तर तो क्लायंट प्रोजेक्टवरचा अनुभव कसा आहे? क्लायंट प्रोजेक्टवरती बरंच काही शिकलो. टीमवर्क नाही का, म्हणजे सगळं काही. आम्हाला अजून क्लायंट प्रोजेक्ट म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. पहिल्यांदाच त्या प्रोजेक्टवरती गेलो. त्या प्रोजेक्टवर सर बोलायचे की इंग्लिश तर लागतच तिथं नाही का. आमची इंग्लिश म्हणजे झाली, पण मग अजून आज एवढी प्रॉपर डायरेक्ट नाही का, ही हाय लेवल नाही झाली. आणि ते क्लायंट बरोबर बोललं की मग इंग्लिश तर पाहिजेच. मग आम्ही असंच नाही का दररोज थोडी मी पहिल्यांदा तर एका म्हणजे नाही का आपल्या काही डेव्हलपर बाहेर पण आहे ना, एक इश्यू आला. त्यांनी मला मेसेज केला की कॅन वी कनेक्ट. मी गेलो गडबडून नाही का, आता कनेक्ट करायचं म्हणलो इंग्लिश तर लागणच. मग तरी तोडकी मुडकी बोललो. त्यांना येस मेसेज टाकून दिला. त्यांनी केला मला लगेच कॉल. मग माझा थोडा विषय होता. मग त्यांना मी विचारला. त्यांनी मला पूर्ण त्याचं गायडन्स वगैरे केलं. ते म्हणे नसन जमत तर जाऊ दे म्हणे, मी करतो म्हणे. पण म्हणलं नाही, मला पण नाही जमलं तर मग मी पण काय कामाचा नाही का. मग केला ट्राय केला. मग त्यांना म्हणलं मी करल ते.
मग त्यांना म्हणलं आय कॅन डू इट. मग त्यांनी ते म्हणले ठीक आहे चालन काही नाही. त्यांनी त्याच्यानंतर कॉल कट केला. मग मी ते काम केलं, जमलंय ते. त्याच्यानंतर त्यांना परत मेसेज केला ते झालंय म्हणून. ते म्हणे व्हेरी गुड. बस ते असं भारी वाटलं, फिलिंगच वेगळी. फिलिंग, तो कॉन्फिडन्स येतो. आपण छोटे छोटे सक्सेसेस जेव्हा गोळा करत जातो, तो कॉन्फिडन्स खूप गरजेचा असतो. आणि तो कॉन्फिडन्स इंग्लिशमध्ये पण तेवढाच महत्वाचा आहे. जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टी बोलत जातो, संभाषण साधत जातो लोकांसोबत इंग्लिशमध्ये, तेव्हा आपली ती लँग्वेज सुधारत जाते. तर इंग्लिश शिकण्यासाठी म्हणा किंवा मग कोडिंग शिकण्यासाठी ते वातावरण गरजेचं असतं. तुम्ही इंग्लिश बोलणाऱ्या वातावरणात तुम्ही जर जेव्हा येतात तर तेव्हा नॅचरली फ्लो मध्ये तुम्ही इंग्लिश शिकत जातात. तसं कोडिंग सोबत सुद्धा झालंच तुमच्यासोबत, कारण हे पूर्ण वातावरण एक सॉफ्टवेअर वातावरण आहे. आणि तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे आता एकदम मास्टरी हासिल करताय आणि अजून त्याच्यात उत्तीर्ण होत जात आहे. त्यातल्या त्यात कंपनीचा रोल मी तर बोलेल पाथ दाखवणे, बट खरं कष्ट तर तुम्ही घेतले. ऍक्च्युअल कष्ट म्हणजे त्या क्लायंटला सांगणं किंवा मग तुमच्या ज्या सिनियरला सांगणं की हे मी ट्राय करलच, तुम्ही नकायला हात लावू, मी ट्राय करूनच तुमच्यापर्यंत. आणि याला एक कॉन्फिडन्स लागतो. तो कॉन्फिडन्स तुम्ही दाखवला, ती धाडस तुम्ही केलं. आणि ती तुमच्यामध्ये क्युरिओसिटी होती ते काम पूर्ण करायची, त्या टेक्नॉलॉजी बद्दल अजून काही जाणून घ्यायची. आणि तेच क्युरिओसिटी आज तुम्हाला एक क्लायंट प्रोजेक्टवर घेऊन आलेत. तर तो अनुभव तुमचा आता एकदम परफेक्ट झालाय. क्लायंट हँडल करण्याचा, क्लायंट सोबत बोलण्याचा, सिनियर सोबत कसं आहे. आणि अजून तुम्ही ऍक्च्युली थर्ड इयर सुद्धा पास आउट नाही बरोबर. तर हे बोलताना अजून एक विचारावं वाटेल की हे आता क्लायंट प्रोजेक्टवर काम करतो, मला बापची ट्रेनिंग कितपत काम आली किंवा मग कामही आली की नाही? हो, कामं नाही आली असं कसं काय म्हणता येईल. मी बघतोय की कॉलेजला माझ्या बरोबरचे काही म्हणजे नाही का 12वी पर्यंत आम्ही सोबत होतो. आता ते मुलं म्हणजे काहींना वाटत होतं यायचं, काहींच्या घरचे म्हणत म्हणजे नाही का काहींनी ठरवलं होतं की यायचं भाऊ माझ्यासोबत इथं कंपनीत. पण काही काय झालं त्यांचे निर्णय त्यांना माहिती. त्यांनी घेतलं सह्याद्री कॉलेजला ऍडमिशन माझ्यासोबतच. आता मी पण अजून थर्ड इयर कम्प्लीट नाही केलं, ते पण आज असंच थर्ड इयर त्यांचं पण कम्प्लीट नाही अजून. पण मग शिकताय नाही का, त्यांच्यासोबत मी पण शिकत होतो. आता ते बघ त्यांच्यात आणि माझ्या तुलनेत मी आज कोणत्या लेवलला आहे ते मी बघतोय. ते मला माझ्या घरी लॅपटॉप घेऊन येतात, आम्हाला हे सेटअप करून दे, आम्हाला ते सेटअप करून दे. म्हणजे पूर्ण नाही का आपलं नॉलेज बरं आहे नाही का. त्यांना म्हणजे अजून काहीच माहित नाही. त्यांना 8 दिवसातून एकदा ते प्रॅक्टिकल साठी त्या PC वरती बसवलं जातं. मी दररोज लॅपटॉप घेऊन घरी. हा पॉइंट आहे, बाकी काही नाही. म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे की तुम्ही तुमच्या एजच्या बाकीच्या मुलांसोबत कम्पेअर केलं तर तुम्ही खूप त्यांच्यापेक्षा 2-3 वर्ष पुढे निघून गेलात. ती ऍक्सेलरेटेड लर्निंग तुम्हीच बनवलेल्या वातावरणामध्ये झाली. कारण तुमचे सगळे मित्र एक ध्येय घेऊन आले होते की आपल्याला सॉफ्टवेअर शिकायचंय. तुम्ही सगळे मिळून एक ध्येयाकडे पळत गेले. आणि जेव्हा आपण सोबत पळतो तेव्हा आपण लवकर पोहोचतो. ही नक्की याच्यात 100% खरी गोष्ट आहे. आणि आता तुम्ही इथपर्यंत आलात, तुम्ही आता ऍक्च्युली तुमच्या अंडर ज्युनियर्स पण आहे, तुम्हाला काहींना ट्रेन पण करायला लागतंय. तर तो अनुभव कसा आहे ऍज अ लीडर, एक रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या खांद्यांवरती? ज्युनियर म्हणजे ज्युनियरला काही प्रॉब्लेम आला की आपण आहेच नाही का. ते येतात की असा प्रॉब्लेम आहे, काय केलं पाहिजे. मग त्यांना सांगण्याचा अनुभव म्हणजे नाही का असं वाटतं की आपल्याला काहीतरी येतंय गाड्या. आपण मग त्यांना एक्सप्लेन करण्यात जो म्हणजे कसं आहे माहिती का, एक नॉलेज जर काही असं थोडंसं नॉलेज आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला जर एक्सप्लेन केलं ना ते आपलं वाढतं, असं होतंय. जे आपल्यापर्यंत येतं ते दुसऱ्याला एक्सप्लेन केलं की आपलं पण ती जी स्टेप आहे ती आपली पण परफेक्ट होऊन जाते. बरोबर, हा पॉइंट आहे. ते जरा भारी वाटतं. म्हणजे अगदी 20 वय तुमचं, त्याच्यात तुम्ही कोडिंग शिकलात, तुम्ही प्रोजेक्टवर आलात, तुमचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट बनवले, तुम्ही क्लायंटसाठी प्रोजेक्ट बनवताय, तुमच्या अंडर टीम आहे, त्या टीम कडनं पण तुम्ही काही प्रोजेक्ट बनवून घेताय. म्हणजे हा एकदम सर्वांगीण विकास झालाय तुमचा ऍज अ ट्रू सॉफ्टवेअर प्रोफेशनल, एक ट्रू सॉफ्टवेअर लीडर. आम्हाला गॅरंटी आहे की तुम्ही इथून पुढे कुठे गेलात 5 वर्षानंतर तुम्हाला आम्ही एक मोठी टीम हँडल करताना बघतोय. एवढे 100% गॅरंटी आहे माझ्यामध्ये आणि कंपनीमध्ये की. पण तुम्ही स्वतःला कुठे बघताय? मी स्वतःला बघतोय भविष्यात राव सरांनी या पारेगाव मध्ये कंपनी टाकली, मी त्या पारेगावला कंपनी. वा,
हेच ध्येय ठेवा, म्हणजे आपण आपल्या कम्युनिटीसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या शहरासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कुठेतरी आपल्या ज्ञानाचा उपयोग सगळ्यांच्या भल्यासाठी झाला तर त्याच्यापेक्षा मोठी सॅटिस्फॅक्शन काहीच नाही. आणि त्या सॅटिस्फॅक्शन साठी राव सरांनी ह्या गावामध्ये कंपनी टाकली आणि ऍक्च्युली आज 600 फॅमिलीज ज्या आहे त्या सॅटिस्फाईड आहे आणि त्यांच्या मुलांचं भविष्य त्यांना दिसतंय की हे 100% काहीतरी अचीव्ह करणार आहे. तर हे आपले 600 झाले, पण बाहेर इतर 12वी पास होणारे खूप लाखो विद्यार्थी आहे, त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता तुम्ही? मी मेसेज देऊ इच्छितो की त्यांना जर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जर काम करण्याची इच्छा असेल किंवा काहीतरी हासिल करण्याची इच्छा असेल तर त्यांनी बाप कंपनी प्लॅटफॉर्म हा चूज केला पाहिजे. कारण की कॉलेजला काही नाही म्हणजे नाही का, प्रॅक्टिकल नॉलेज जर घेऊन जर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जर काही अचीव करायचं असेल तर प्रॅक्टिकल नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला बाप कंपनी भरभरून देते डायरेक्ट, नाही का. त्यात कुठला पॉईंटच नाही. डायरेक्ट बाप कंपनीत जर शिकलात तर 100% नॉलेज राहणारच सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधलं, आणि ते पण हाय लेवल्स. वा. तर नक्कीच मित्रांनो, म्हणजे नॉलेज सगळीकडे आज इंटरनेटमुळे फ्रीली अवेलेबल आहे, पण या नॉलेज ओव्हरलोड दुनियामध्ये तुम्हाला एक एन्व्हायरमेंटची गरज आहे. ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला एक पाथ दाखवला जाईल, त्या पाथवर तुम्ही जेव्हा चालत जाता तर तुमची सक्सेस लवकरात लवकर होईल किंवा मग ॲक्सेलरेटेड पेसवर तुमची लर्निंग होईल. त्यासाठी एक वातावरण गरजेचं असतं आणि नॉट नेसेसरीली की कॉलेज ते वातावरण तुम्हाला देऊ शकेल, बट इथे जे वातावरण निर्माण केलंय आता सत्यम सारखे सिनियर्स आहे यांच्या अंडर तुम्हाला जेव्हा शिकायला भेटेल, ते त्यांनी ज्या चुका केल्या ते तुम्हाला करण्यापासून वाचवतील. म्हणजे तुमचा टाइम आहे वाचेल, तुमची लर्निंग पण ॲक्सेलरेटेड पेसवर होईल. हे बाप कंपनीचं ॲक्च्युअल अचिव्हमेंट आहे, हे वातावरण निर्माण करणं, अँड एन्व्हायरमेंट फॉर ॲक्सेलरेटेड लर्निंग. आणि सत्यम, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडनं तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. इथून पुढे तुम्ही अजून क्लायंट हँडल करा, स्वतः पारेगावमध्ये कंपनी टाका तुमच्या. चाल, तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद सत्यम. थँक्यू सर. थँक्यू.